गेले काही दिवस या तळ्यामधून तुम्ही शेतीला पाणी उपसून नेता आहे, परंतु गेल्या 2 दिवसात इथं मोठ्या प्रमाणावर केबलची चोरी झाली. नेमकं काय झालंय? या तळ्यावरती साधारणपणे 160 मोटरी आहेत आणि या तळ्याच्या एका बाजूला आमच्या सर्वांना 100 मोटरी आहेत. तर त्यामधल्या 30 पंपाच्या केबल 3-4 दिवसापूर्वी चोरून नेल्या. आता आम्हाला वाटलं की एवढं प्रकरण थांबल. आता दुसऱ्या पुढच्या यामध्ये 30 लोकांच्या केबल नेल्या आणि केबल प्रचंड महाग केबल आहे, आतमध्ये तांबा आहे आणि त्या हेतूनच बहुतेक ह्या चोराने केबल कट करून तळ्याच्या पाण्यापासून त्या मोटरच्या डीपी पर्यंतच्या ज्या केबल आहेत ते चोरून नेले आहेत. आणि हे केबल प्रचंड महाग आहेत. साधारणपणे 30 ते 40 हजार रुपये एका केबलचा खर्च आहे. तर शेतकरी सर्व ह्या कष्टामधनं शेती पिकवतोय आणि त्यात या दुष्काळामध्ये उन्हाळ्यामध्ये हे केबल गेल्यानं फार मोठं संकट शेतकऱ्यावर आलेलं आहे. तर आता असं परिस्थिती आहे की 4 दिवसापूर्वी ज्या घटना घडली त्यावेळेला पोलिसांनी काय दखल घेतली हे आम्हाला हे शंका आहे. एवढं पेपरला बातमी पण आलेली होती तरी पण ह्या कुठली कारवाई झालेली नाही. आताच्या परिस्थितीमध्ये अजून पुढच्या केबल गेल्या, अजून पुढे जात राहतील. काय लोकांनी नवीन केबल आणून टाकल्या त्याही चोरल्या गेल्या. तर हे जर वारंवार होत असेल शेतकरी शेती कसं काय पिकवणार आणि हे पोलीस स्टेशन जे आहे हे करतं काय? आम्हाला फार मोठी शंका अशी आहे की ह्या भागात 3-4 मोठे भंगार व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे भंगार गोळा करून येणारी माणसं उत्तर प्रदेश, बिहारी किंवा झारखंडची लोक आहेत. त्यामध्ये काही लोक हे उद्योग करतात असं आम्हाला दाट शंका आहे. 2-3 वर्षापूर्वी 70 ते 80 मोटर ह्या लोकांच्या चोरल्या होत्या आणि त्यावेळी हेच लोक पकडले गेले होते. तर आता सुद्धा पोलीस स्टेशननं तात्काळ कारवाई करून ह्या सगळे जे बाहेरचे लोक आहेत यांची चौकशी करावी, यांना एकत्र करून डांबून यांना फटके दिल्याशिवाय लेवाला येणार नाहीत. कारण आम्ही तर सर्व लोक फार संतापलोय आणि ह्या जो झटका एवढा मोठा आहे 30-40 हजाराचा आम्ही सहन करू शकत नाही. तर यासाठी प्रशासनानं इथले स्थानिक नेते मंडळी आणि पोलीस स्टेशन याने लक्ष घालावं, कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. तुम्ही रितसर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे का त्या पद्धतीची? अजून केली. आता एक तासाभरापूर्वी पोलीस उपनिरीक्षक खरात साहेब आणि दुसरी 2 असे लोक येऊन हे पाहून गेलेत. आम्ही त्यांना विचारलं तुम्ही गुन्हा दाखल केले करून घेतलेला आहे का? आम्ही चौकशी करावं असं बोलले आणि गुन्हा दाखल करून घेतोय असं म्हणले ते. परंतु शेतकरी सगळे एकत्रित येऊन तुम्ही असं काही निवेदन देणार आहात का की जेणेकरून इथून पुढे ह्या प्रकार थांबण्यासाठी? आम्ही निवेदन देणार आहेत. सर्वसाधारणपणे किती लाखाची चोरी झालेला असा प्राथमिक अंदाज आहे? एका शेतकरी 30,000 असे शेतकरी 30 शेतकरी आहेत. 9 ते 10 लाख चोरी झालेली. 10 लाख याच्या अगोदर 3 दिवसाच्या 9-10 लाख रुपये, आता 9 लाख रुपये. परंतु आता बाजारामध्ये सोलर वर चालणारे सीसीटीव्ही कॅमेरा आले. मग तुम्ही सर्व शेतकरी एकत्रित येऊन ते सीसीटीव्ही कॅमेरा लावू शकत नाही? आम्ही लावू शकतो, परंतु कॅमेरा लावून त्याच्यावर दगडमार फोडणं किंवा ते झाकणं हे आम्ही पाहतो सर्रास. त्यामुळे ते किती परिणामकारक होईल याच्यावर आमची शंका आहे. ते अवघड आहे ना. पाटबंधारे विभागांची सुद्धा हे आहे ना, त्यांचंही त्यांनी ऍक्च्युअली त्यांची जबाबदारी असं म्हणता येणार नाही ठेवला, त्यांनी ठेवायला पाहिजे. त्यांचा वॉचमॅन नाही, पाटबंधारे तुमच्याकडून हे घेतो, पैसे घेतोय. तर त्याची जबाबदारी आहे ना त्यांच्या ह्याच्यामध्ये. पाटबंधारे खात्याशी कॉन्टॅक्ट काय तुम्ही केलाय का? नाही, या संदर्भात नाही केलेला. या संदर्भात रात्री झाले, हे रात्री झालेलं आहे. आधी झाले. अजून काय म्हणजे सगळे शेतकरी आपलं जोडायचं, पाणी एकतर नसते, पिकं जळून चालली, त्या हिशोबाने माणसं आपलं धडपडून झालं आहे त्यांचं जोडायचं, असं आहे ना ते.